त्यांना सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण कृपा करून जागेवर बसून घ्यावं. हॅलो सर्वांना विनंती आहे की कृपया बसून घ्या. प्रथम आमचे सर्व शिक्षक वर्गाचे मनापासून स्वागत करतो. कृपया त्यांनी समोर यावं. लोणे मॅडमचा आगमन झाले. कालसेकर सर आलेले आहेत. शेख सर आलेले आहे. कृपया समोर या. शेख सर प्लीज आ जाइए. आणि सर्वांनी खाली बसून घेतल्यास चांगलं होईल. कृपया आपण जागेवर बसा. म्हणजे आपल्याला जजमेंट घेता येईल किती लोक आले. कृपया जागेवर बसा. कृपया प्लीज. हॅलो हॅलो जागेवर बसा. कृपया बसून घ्या.
सर्वांना विनंती करण्यात आहे की आपण शांत असता कार्यक्रम सुरू होत आहे. जे बाहेर असतील कृपा करून त्यांनी आत येऊन बसावं. आता आपण विद्यार्थी नाही की आपल्याला शांत बसा म्हणायचं. शेख सर आहेत, त्यांनी जर शिट्टी काढली तर अतिशय आपण म्हणतो की 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. काही विद्यार्थी असे आहेत की ते 50 वर्षानंतर भेटत आहेत. इतका युनिक इव्हेंट किंवा सुवर्ण असा जो प्रसंग आहे फार क्वचित पाहायला मिळेल. आणि म्हणून हा कार्यक्रम जो आहे थोडासा आपल्याला आठवण काढण्यासाठी घ्यायचा आहे की आम्हाला सर्वांना माहिती सर्व वयस्कर शिक्षक आहेत, ते काही फार जास्त वेळ करू शकणार नाही. आणि म्हणून कार्यक्रमात आपण एक छोट्याशा गायनाने प्रार्थना करणार आहोत. तर विजय काकडे या कार्यक्रमाला सुरुवात करेल आणि पुढे आपण पुढचा कार्यक्रम करूया. धन्यवाद. हॅलो हॅलो प्रभू परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याचे उपकार परत देऊ, कारण आपला प्रभू परमेश्वर चांगला आहे. प्रियानं त्याची दया आणि त्याची कृपा होती. म्हणूनच आज जवळजवळ 50 वर्षात पूर्वी आपण जे एकमेकापासून विभक्त झालो होतो ते आता देवाच्या दयेने एकत्र झालेलो आहोत. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याचे उपकार स्मरण करू. आणि भक्तीला आरंभ करण्यापूर्वी आपण एक गीत गाणार आहोत. स्तव तुझा करू द्यावा हे गीत आपण गाणार आहोत. सर्वांनी गावं. स्तव तुझा करू यावेळेस आपण प्रार्थनापूर्वक सुरुवात करीत आहोत. प्रभू परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. स्तुती पात्र आणि भय असू आमच्या जीवन प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, तुझे उपकार स्मरण करतो. आजच्या या दिवसापर्यंत
आम्हा सर्व बंधू भगिनींना या जिवंताच्या भूमीवर तू जिवंत ठेवलं आणि आज पुन्हा आम्हा सर्वांना तुझ्याच दयेने आणि कृपेने एकत्र केलं, म्हणून तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, या जीवनाचा प्रवास आम्ही केवळ तुझ्याच दयेने आशीर्वादाने पार पाडलेला आहे. आमच्या या आजवरच्या प्रवासात तुझी दया सतत आमच्या बरोबर होती आहे आणि राहणार आहे, कारण तू आमचा प्रभू परमेश्वर आहेस. तू दयेचा सागर आहेस. जसे बाबा परमेश्वरा पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी तुझी दया त्याचे दय धरणाऱ्यावर विपुल आहे. आजच्या दिवसभरात जे जे कार्यक्रम होणार आहे ते सर्व तुझ्या दयेने आणि कृपेने आशीर्वादित कर. आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेले सर्व गुरुवर्य मान्यवर यांच्या तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. बाबा परमेश्वरा, ज्या आयोजकांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून आम्हा सर्वांच्या भेटी घडवून आणल्या, त्या सर्व आयोजकांचे आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मनापासून आभार मानतो. आणि आता हा सर्व कार्यक्रम आम्ही तुझ्या हाती सोपवून देतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो, म्हणून तो ऐक बाबा. आमेन. तर आता कृपया लक्ष द्या. या ठिकाणी आम्ही पाहतोय की आपल्या समोर 6 आमचे शिक्षक आहेत. कुंभारूपी पद्धतीने ते आम्हाला अतिशय उत्तम रीतीने घडवलेलं आहे. आणि मी बोलल्याप्रमाणे जवळपास 50 वर्ष, काही 40 वर्ष, काही 45 वर्ष झालेले आहेत की आपण एकमेकांना भेटलो. इतकंच काय, परंतु हे शिक्षक आम्हाला भेटले नाही याची आम्हाला साक्षरता सुद्धा होती. परंतु जे स्थानिक आपले जे मित्र आहेत त्यांनी या सर्वांचा शोध लावला, त्यांना संपर्क साधला आणि हा सुवर्णयोग त्यांनी घडवून आणलेला आहे. तर अशा या शिक्षकांचं आपण स्वागत करू नये का? Yes. तर खरोखर आम्हाला आनंद होतोय की आमच्या मध्ये आवडते सर या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांना माहिती असेल की ते कोणता विषय शिकवायचे. त्यानंतर आमच्या सोबत खारमाळे सर आहेत. या ठिकाणी खारमाळे सर आहेत. तर आपण फक्त इंट्रोडक्शन करतोय, त्यांचं स्वागत करणं अजून बाकी आहे. खारमाळे सरांनंतर आमच्याकडे कांसेकर सर आहेत, ते आम्हाला चित्रकला शिकवायचे, सर्वांना माहिती असेल. आणि त्यांचा आग्रह असायचा की इंटरमिजिएट आणि इंटरमिजिएट 2 परीक्षा पास झालंच पाहिजे. नंतर आम्हाला इंग्रजी शिक्षक लोढे मॅडम आमच्यामध्ये आहेत. त्यांचा या ठिकाणी वेळेवर आगमन झालेलं आहे. त्यानंतर जोशी मॅडम ज्यांनी आम्हाला हिंदी शिकवलं. आणि सर्वात शेवटी शेख सर या ठिकाणी आहेत, जे पीटी मास्टर होते. आणि जर का उशिरा एखादा आला तर त्याला ते मागे थांबायचे. डॉक्टर मॅडम नंतर आठवत असेल. तर अशा शिक्षकांनी आम्हाला उत्तम रीतीने घडवलेलं आहे. आणि जो स्वतः मी त्यांनी जे बोललो तर ते म्हणतात आम्हाला खूप आनंद वाटतोय की तुम्ही इतक्या वर्षानंतर आम्हाला बोलवलं आणि भेट घडवली म्हणून. तर खरोखर हा एक सुवर्ण असा प्रसंग आहे. या ठिकाणी दिला देते शारदा मॅडमचं स्वागत करीत आहे. आणि त्यांना एक वाचनाचा या ठिकाणी एक सुंदर असं स्क्रिप्ट या ठिकाणी देत आहे. समोर करा प्लीज. यानंतर ते स्वागत बाळू पाडळे सर विद्यार्थी म्हणजे श्याम भासे 1965 to 1975. श्याम भासे यांना विनंती करतो कृपया. हे आहेत ते श्याम भासे आमचे माजी विद्यार्थी. मी आता स्पेशल असं अनाउन्स करतो की लोणे मॅडम श्याम भासेचं स्वागत करतील. प्लीज तुम्ही
विद्यार्थी तुमचा पुन्हा विद्यार्थी आहे श्याम मासे. या ठिकाणी निवडलेले मॅडम श्याम मासे हे आपले सर्व सिनियर विद्यार्थी आहेत. तर या ठिकाणी अतिशय आनंद होतो आणि आनंदाला खरंच धन्यवाद सर्वांना. या ठिकाणी आम्हाला नमूद करायचं वाटतं आमचे जे साठी फादर ते सॉरी साठी हाऊस फादर जे आहेत ते पण आमच्याकडे उपस्थित आहेत. त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तर साठी या हाऊस फादर बिल्डिंगचे त्यांच्या या ठिकाणी स्वागत केले आहे. धन्यवाद. बहुत धन्यवाद. कृपया इकडे लक्ष द्या. गप्पा थोडस नंतर आपण गप्पा मारणार आहे. थोडस मारणार आहे. मी पण आहे गप्पा मारणार. साठे हॉस्पिटल यांना या ठिकाणी कपडे देऊन त्यांचं स्वागत केलं आहे. हे स्वागत जे आहे ते बाळू फाटळे यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. तसेच त्यांच्या पत्नी जे आहेत त्यांना सुद्धा साडी देऊन या ठिकाणी स्वागत केलं आहे. धन्यवाद. कृपया बसा. नंतर सीतामावशी पटेकर आपल्या ठिकाणी आले का? सीतामावशी पटेकर तर त्यांना जागेवर देऊन त्यांचं स्वागत करा. कृपया अतिशय महत्वाचे अनमोल दोन शब्द आमचे जे गुरुवारी आहेत, शिक्षक आहेत, ज्यामुळे आपण घडलो ज्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, अतिशय उत्तम संस्कार आणि आदरयुक्त भय ज्याला आपण मॉरल केअर म्हणतो त्यामुळे दिलं. शेक्सपियर त्या रस्त्याने आले आणि आपण जर क्रॉस झालो तर आपण रस्ता बदलत होतो. याला काय म्हणतात? आदरयुक्त भीती म्हणतात. आदरयुक्त भीती काय चोरी केलेली भीती नाही, आदरयुक्त भीती. मी विनंती करतो की मॅडम दोन शब्द बोलू शकता खाली बसून. मला पुढचं बघा त्या कोपऱ्यातून येतो नाही का सगळे बरोबर आहे. बरोबर काय झालं माहिती का तुम्ही सर्व वाईट कृपया शांत राहा. सगळ्यांना विनंती, प्लीज सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी जो कार्यक्रम चाललेला आहे तो अतिशय शांत आहे. त्यासाठी सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. आपल्याला नंतरचं जे सेशन होणार आहे त्यावेळेस आपल्या गप्पाच होणार आहे. आपल्या समोर आपले गुरुवर्य आलेले आहेत, त्यांचा आपण
आदरास तितकं करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेव्हा कृपया सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्या. धन्यवाद. या ठिकाणी एक राहून गेलेला आहे, शांताबाई पवार यांना सुद्धा काही बक्षीस आणलं होतं, त्याचा सुद्धा मला वाटतं अशोक मिरपवार यांच्याकडे देऊया, म्हणजे त्यांच्याकडे ते पोच करतील. आता या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे, आपल्या ठिकाणी पुन्हा एक वर्ग भरणार आहे. वर्ग, कारण शिक्षक पण आहेत, वर्ग पण भरलेला आहे. कल्पना करा की मॅडम आपल्याला इंग्लिशचा क्लास शिकवणार आहे, त्या 2 शब्दात शिकवतील, तर ऐकूया त्यांचे शब्द कानावर, का आपल्याला आठवते का काय थोडस? प्लीज ऐकून घ्या, 2 शब्द ऐकून घ्या. टाळ्यात एकदम माझे आदरणीय शिक्षक आणि ज्यांनी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, बसून घ्या तिथं खाली, बसून घ्या खाली, बसून घ्या तिथं. 1965 ते 1995 पर्यंतचे सर्व विद्यार्थी, आमचा मान करणारे, आमच्यावर प्रीती करणारे, आमचा सन्मान करणारे, आमची आठवण करणारे, असे हे आमचे सर्व प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत. आणि हा मोठा कार्यक्रम आमच्यासाठी तर हा फार मोठा कार्यक्रम आहे. आमचा जो सत्कार तुम्ही केला त्याबद्दल खरोखर मी तुम्हाला धन्यवाद देते, तुमचे कौतुक करते आणि तुमचे आभार मानते. आतापर्यंत तुम्ही ह्या जुन्या वातावरणात तुम्ही आम्हाला नेलं. तुम्ही लहान लहान होता, वसतिगृहातून शाळेत येत होता, आज्ञांकित होता, प्रामाणिक होता, सर्वांच्या आज्ञा पाळायचा, वेळेवर अभ्यास करायचा आणि सर्व शिक्षकांचं तुमच्याकडे विशेष लक्ष असायचं. कारण तुम्ही तुमचं घर सोडून, आई वडील सोडून, बहीण भाऊ सोडून, नातेवाईक सोडून वसतिगृहामध्ये आलेला आहात आणि ते फक्त एका ध्येयाने प्रेरित होऊन, आणि तो म्हणजे अभ्यास. आणि आज तुम्ही आम्हाला दाखवून दिलेले आहे की तुम्ही जे शिक्षकांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही चाललो, त्याप्रमाणे आम्ही अभ्यास केला, त्याप्रमाणे आम्ही परीक्षा दिल्या, पास झालो आणि आज काहीतरी आम्ही मिळवून तुमच्याकडे वापस आलेलो आहोत तुम्हाला सांगायला की तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत. ही पद आम्हाला मिळालेली आहे, हे जीवन सुखी आम्हाला मिळालेले, हे सांगायला जणू काही तुम्ही इथे आल्या आहात असं मला वाटतं. तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल परत एकदा मी तुमचं कौतुक करते, तुमचे आभार मानते. आणि तुम्ही दाखवून दिलं की हॉस्टेलमध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, जेवणाची विशेष सोय नसते, आपल्या आवडीचं जेवण मिळालंच असं नाही, वेळेवर मिळालंच असं नाही, अभ्यासाची खोली सुसज्ज असेलच असं नाही. कारण मी पण पुण्याला हॉस्टेलमध्ये 6 वर्ष राहिलेली आहे. हॉस्टेलच्या अडचणी मला माहिती आहे. या सर्व अडचणीवर मात देऊन आज तुम्ही शिकलात, तुम्ही काहीतरी बनलात आणि तुम्ही आम्हाला सांगायला आलात. तुमचं मार्गदर्शन आम्हाला पुष्कळ झालं. तुमच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथपर्यंत आलो आहोत. असंच आम्हाला भेटा आणि तुमचे ऋण दाखवून द्या. धन्यवाद. आभारी. आम्ही आता इंग्रजीचा क्लास ऐकला किंवा भरला होता, आम्ही हिंदीचा क्लास बघूया. फक्त 2 मिनिटाकरता प्लीज. जोशी मॅडम आम्हाला 2 शब्द हिंदीमध्ये बोलायला. आता आपण मैदानामध्ये या, मैदानात पीटी मास्टर मैदानात. सन्माननीय
आदरणीय माझ्या समोर सर्व जे विद्यार्थी, आज मी त्यांना रिस्पेक्टनी सर म्हणतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याच्या माझ्या समोर ज्या मुली आहेत, परंतु आज माझ्यापेक्षा कमी वयाच्या असतील, परंतु या ठिकाणी आता मी त्यांना मुली न म्हणता आदरणीय मॅडम म्हणतो. या ठिकाणी मला खरोखरच अभिमान वाटतोय की हॉस्टेलची मुलं अडी अडचणीवर मात करून काबाड करून आज बरेच नायब तहसीलदार पर्यंत आमचे विद्यार्थी गेले. आय एम प्राऊड ऑफ यू. माझे छाती 2 इंचांनी सर्व टीचर्स आहे, नोकरी धंदा करतायत. या ठिकाणी 50-60 वर्षांनंतर हा समुद्र पाहिल्यानंतर खरोखरच इतका आनंद वाटला, इतका अभिमान वाटला. या ठिकाणी मी एकच परमेश्वर समोर, येशू ख्रिस्तासमोर प्रार्थना करतो, त्यांचं समाधानीचं भगवानाचं लेकरा बाळा आनंदात जावं ही मी सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी खरोखरच तुम्ही आम्हाला संयोजक जे आहे, मी त्यांना हजारो धन्यवाद का देतो. इट्स नॉट अ जोक. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये विखुरलेले हे विद्यार्थी एकत्र करून या ठिकाणी हा समुदाय हे केलाय. मी त्या आयोजकाचे मनापासून आभार मानतो. आणि आपण आता हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही सुद्धा 40-40 वर्षानंतर एकत्र आल्यानंतर तुम्हाला किती आनंद झाला. आणि या ठिकाणी मी आल्यानंतर हे सर्व विद्यार्थी, माझे सन्माननीय मॅडम आणि सर लोक, या ठिकाणी हे विद्यार्थी किती आत्मीयतेने करून मिठी मारत होते, फोटो काढत होते, किती त्यांना आनंद झाला हे पाहून आमचं मन खरोखरच भारावून गेलेलं आहे. तर मी एक तुमच्यापासून सिनियर आहे, वर्ष 2-5 वर्ष आता या ठिकाणी माझ्या बरोबर आहे. वाळणी थोडीशी कमी असतील, परंतु या ठिकाणी मी परमेश्वराची पुनश्च विनंती करतोय, परमेश्वरा येशू ख्रिस्त यांना सगळ्यांना जीवनामध्ये आयुष्यभर मरेपर्यंत सुख समाधान आणि लाभो, त्यांची प्रसाद हो ही सदिच्छा व्यक्त करून माझे तुमच्याकडे. थँक्यू शेख सर. अतिशय आत्मीयतेने आणि भावनिक होऊन त्यांनी ते 2 शब्द व्यक्त केले आणि अनेक आशीर्वाद पण देऊन गेले. धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे. पुन्हा एकदा आम्ही जाऊया. दुसरा जो क्लास आहे तो चित्रकलेचा आहे, ड्रॉइंग. माझ्या मित्रांनो, तुमच्या कारकिर्दीत विस्तार असताना मी तुम्हाला रागवलो, बोललो, एखादी आई आपल्या मुलाला रागात काही बोलते, ती अंतःकरणापासून बोलत नाही, गळ्यापासून बोलते. तसंच मी तुम्हाला बोललो, याचं वाईट वाटून घेऊ नका. जे काही रागवले असतात ते प्रेमापोटी आहे किंवा भलं होण्यासाठीच आहे. त्यांनी आईचं उदाहरण दिलं. तसं आपण पाहतो की आई जेव्हा मुलाला म्हणते की उन्हात फिरू नको, सावली तुम्हाला, ते हिता करता असतं, बरोबर. तर पुन्हा एकदा सरांकडे जाऊया. कांसेकर सर जे अतिशय उत्तम असे चित्रकलेचे आमचे शिक्षक होते आणि आहेत, ते आपल्याला आता 2 शब्द सांगतील. सर्व संयोजक या ठिकाणी त्यांचे मनापासून आभार मानतो की इतका सुंदर मेळावा या ठिकाणी त्यांनी भरवला. ते आवडत होती. 50 वर्षापूर्वीचे सर्वांनी गोळा करणं एक जिद्दीची गोष्ट होती. माझा विषय होता चित्रकला. चित्रकला फार वास्ट विषय आहे, मोठा आहे, परंतु उद्देश एकच आहे त्याचा की विद्यार्थ्यांच्या मध्ये सौंदर्याचा दृष्टिकोन निर्माण करणं, एस्थेटिक सेन्स निर्माण करणं, आणि बहुतेक विद्यार्थ्यांच्या मध्ये तो झालेला आहे. आता या ठिकाणी बोर्डिंग मध्ये जाणं किती अवघड काम असतं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बसलेल्या पैकी कृष्णांना माहिती नसेल, त्याच बोर्डिंगचा मी एक विद्यार्थी आहे. पण 57 ते 61 सालापर्यंत मी त्या बोर्डिंग मध्ये होतो.
57 पासून म्हणजे 5वी ते 8वी पर्यंत त्या बोर्डिंग मध्ये होतो. जेव्हा मी हरेगावला असायचो त्यावेळेस माझे वडील हरेगावला होते, माझे वडील पालखी सेवेत असायचे आणि हरेगावून ज्यावेळेस नगरला यायचं त्यावेळेस मग आई वाटे लावायची आणि आई वाटे लावताना तिचं हृदय कसं असतं हे मला चांगलं कळलं. इतकं तिला वाईट वाटत होतं, रडू यायचं, डोळं गच्च पाण्याने भरलेलं असायचे, पण पदर लावून ती दाखवत नव्हती की मला वाईट वाटते म्हणून. पण मी मुलगा तिला ओळखू शकत होतो की तिचं हृदय हे किती कठीण अवस्थेमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये मी बोर्डिंगला आलो. 5वीत होतो, लहान होतो. बोर्डिंगला आल्यानंतर थोडीशी अवघड परिस्थिती झाली. राहायचं कसं, जेवायचं सोय इतकीशी बरोबर नसायची. 7-8 दिवसांनी वडील पुन्हा मला भेटायला आले आणि वडील आता निघाले. मला महिन्याला 1 रुपया देऊन जायचे ते आणि आता ते निघाले, तांग्यात चालले होते ते. मी म्हटलं मला पण घरी यायचं, मी नाही थांबत इथे, मला बोर्डिंग नको आहे. पण वडील फार गंभीर होते. त्यांना माहिती आज जर हा बोर्डिंग मध्ये राहिला तर शिकून पुढे जाऊ शकेल, हरिगावला काय करणार आहे हा. पण ज्यावेळेस त्यांचा तांगा चालला, मला राहावे ना, मी रडतोय, तर तांग्याची जी सुटली असती पाठीमागची ती धरून मी त्यांच्या पाठीमागे पळतोय. बराच लांब मी पाठीमागे पळालो, पण वडिलांनी तांगा थांबवला नाही. आणि मग मला कळलं की वडील त्यावेळेस जे गंभीर राहिले, आज मला त्याचा फायदा झाला. तर होस्टेल एक फार सुंदर ठिकाण आहे. संस्कार घडविण्याची एक ती शाळा आहे. उत्तम संस्कार त्या ठिकाणी घडले जातात. आज तुम्ही या ठिकाणी जे जमलेला आहात, बोर्डिंग मधून तुम्ही पुढे गेलेला आहात, तुमच्यावरती उत्तम संस्कार झाले म्हणून तुम्ही या ठिकाणी आज उपस्थित राहिलेला आहात. बोर्डिंग मध्ये अनेक प्रकारचे संस्कार होतात. खेळामध्ये काही खेळाडू असतात, ते त्याच्यामधून पुढे जाऊ शकतात. अनेक गुण असतात, त्या गुणामधून ते पुढे 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 जाऊ शकतात. अनेक खेळाडू त्या ठिकाणी निर्माण झाले आपल्या बोर्डिंग मध्ये. मला सर्वांची नावं या ठिकाणी आता सांगायची नाही, पण मार्कस पवार, वॉल्टर हिवाळे, हॅरी डुबे अशी सुंदर सुंदर खेळाडू या शाळेमधून तयार झाली आणि नगर डिस्ट्रिक्ट मध्ये त्यांनी आपल्या शाळेचं नाव कमवलं. तर मला म्हणायचं, आपण देखील याच अडचणीतून पुढे गेलेला आहात, याच अडचणीतून पुढे गेलेला आहात. आपली लेकर मोठी झालेली आहेत आणि मी जेव्हा आतमध्ये आलो, सर्वांनी मला या ठिकाणी गारडा घातला जोरात. स्त्रियांनी, आता स्त्रियाच म्हणायचं नाही का, आता विद्यार्थी नाही येते. आणि मला खूप आत्मीय सर्वजण भेटले, शिक्षकही भेटले या ठिकाणी. तेव्हा मी सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि संयोजकांनी जी संधी साधली सर्वांना एकत्र करण्याची, शिक्षकांना एकत्र करण्याची, त्याबद्दल मी संयोजकाचे आणि सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद सर. अतिशय उत्तम त्यांनी उदाहरण दिलं स्वतःचं की बोर्डिंग मध्ये राहिल्यानंतर कशी घडण होते, की वडिलांच्या जे काही निष्ठूर वाटले, निष्ठूर, पण त्या निष्ठुराचा फायदा त्यांना आज कसा झाला त्याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी स्वतः कथन केलं. तर आम्हाला खरोखर प्रेरणादायी आहे. आता हा जो इतिहास आहे, 50 वर्ष या ठिकाणी आम्ही जमा झालो, आमच्याकडे इतिहास आहे. आणि म्हणून दुसरा इतिहासाचा जो क्लास आहे तो आपण ऐकूया खामळे सरांकडून 2 शब्द. सर तुम्हाला बोलायचं प्लीज. सगळ्यांना प्रेम नमस्कार. आता माझं वय जवळजवळ 85 चालू झालं. 17 जुलै 1965 ला मी आपल्या शाळेत रुजू झालो. त्यावेळेला मेजर अंबर ऍक्टिव्ह प्रिन्सिपल होते. मी खेड्यातला असल्यामुळं ते म्हणायचे की तू या संस्थेत टिकणार नाही, तू मराठा माणूस आहे, इथं तुला काहीच अजिबात हे होणार नाही. म्हटलं ठीक आहे, मी ते काही बोललो नाही, त्यांना काही उत्तरही दिलं नाही आणि आम्ही त्यांच्या बरोबर हे करत होतो. परंतु जवळजवळ 36-37 वर्ष मी त्या शाळेत, कारण मी जाते पाळत नाही, धर्मही पाळत नाही, शरीरातला जो आत्मा आहे माझ्या समोरचे विद्यार्थ्यांचा, विषय भावनिक का झाले एक विचार करा की
हानबा घाटे सर त्याला म्हणले तू मराठा असल्यामुळे याच्यामध्ये टिकणार नाही, आणि तरी ते 36-26 वर्ष त्या ठिकाणी राहिले आणि म्हणून त्यांना तो हुंदका आलेला आहे असं मला वाटतं. तर खरोखर त्यांनी कशी निष्ठा दाखवली किंवा कुठल्या प्रकारे त्यांनी सांगितली जात धर्म किंवा आम्ही पाळला नाही, आणि तो त्यांनी सिद्ध करून दाखवला सुद्धा. आता आम्ही ऐकूया आमचे शेवटचे जे सायन्सचे सर आहेत आवडे सर, 2 शब्द बसल्या सांगतील. संयोजकांचे मनापासून आभार. एक वरिष्ठ विद्यार्थी म्हणून मी श्याम पारसेला विनंती करतो, त्यांनी त्यांची सुरुवात कशी केली ते फक्त काही मिनिटांमध्ये कपल ऑफ मिनिट तर सांगितलं तर फार बरं होईल. माननीय सर्व शिक्षक वर्ग आणि माझे बंधूजनो, मी तुम्हाला आज जे थोडक्यात माहिती सांगणार आहे ती आपल्या शाळेबद्दल किंवा बोर्डिंगबद्दल सांगणार आहे. तर लोणे मॅडमने सांगितलं की बोर्डिंगमधले मुलं शिस्तीने शिकतात किंवा अभ्यास करतात किंवा त्यांना जाणीव असते शाळेत शिकायची, शिकून घ्यायची. तर तोच विचार माझ्या स्वतःच्या बाबतीत होता आणि मी तेच विचार ठेवून शाळेमध्ये शिकलो आणि कधी कोणत्याही सणाचा मी मार खाल्लेला नाही. कोणत्याही सणाचा मार न खाल्ला. खडमाळे सर, शेख सर, लोणचे मॅडम, जोशी मॅडम हे आम्हाला इतके आपुलकीने शिकत होते की आम्ही कोणती गोळी काढायची आम्हाला हिंमत नाही वाटत. तर अशा पद्धतीने शिक्षण झाल्यामुळं माझ्या डोक्यामध्ये तेच राहिलं की आपल्याला एवढं चांगलं शिकवलं तर मी काय शिक्षक होऊ शकलो नाही. शिक्षक न होता मी कंपनीमध्ये कामाला गेलो, परंतु माझ्या डोक्यामध्ये हे आदरणीय शिक्षक दररोज डोक्यामध्ये असायचे की यांनी आपल्याला इतकं चांगलं शिकवलं आणि त्यांना आपण परत काय देऊ शकतो. तर कधीतरी आपली भेट व्हावं असं माझ्या मनामध्ये नेहमीच असायचं. आणि राफेल बाटसी यांनी मला एक वेळेस फोन केला की आपण असं एक गेट टुगेदर करणार आहे, तर तुमची काय इच्छा आहे. म्हटलं कधी पण करा, कारण की माझ्या डोक्यामध्ये सर्व तेच विचार असतात की आपण कधी भेटू. एवढे वर्ष झाले आपल्याला कधी भेट झाली नाही, शाळेमध्ये जाता नाही आलं, हॉस्टेलमध्ये कधी परत कधी आलो नाही. तर एक दिवस तरी असं मिळालं पाहिजे की आपल्याला सगळ्याला भेट व्हायला पाहिजे. तर तो आज दिवस घडून आलेला आहे. आणि मी जे काम केलं, मी पंजाबमध्ये कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये हेच विचार असायचे की आपण शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये शिकलो किंवा ज्या हॉस्टेलमधून आलो, ज्या परिस्थितीमधून अभ्यास केला, तर ती परिस्थिती त्या लोकांच्या पण मुलांची आहे पुण्यामधल्या. आणि ते कोणी जॉब करतात दोघं जण किंवा एक जण जॉब करतो किंवा आईला अभ्यास घेता येत नाही, अशी कंडिशन काही लोकांची तिला पुण्यामध्ये पाहिलेली. आणि माझं पहिलं लेकरू अश्विनी मुलगी झाली मला, नंतर मुलगा झाला लॉरेन्स, आणि नंतर रुजा टाके मोठी, ती आता माझ्या संग आलेली आहे, परंतु तिकडे मामाकडे गेले ते वेळेला येत होते. तर माझ्या डोक्यामध्ये काय विचार असायचं नाही की आपण शाळेत शिकलो, ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये आपण काय शिकलो हे समाजाला दाखवून द्यायला पाहिजे. तर मी काय केलं, ट्युशन चालू केली. मी जरी मराठीमध्ये शिकत असलो तरी तिथे मी कॉन्व्हेंट मुलाचे ट्युशन घेतो आतापर्यंत. म्हणजे आगे पण आपल्याकडे काही विद्यार्थी येतात आणि शिकून जातात. तर माझा हाच उद्देश होता की आपल्या शाळेने आपल्याला काय शिकवलं ते आपण त्यांना शिकवलं. आपल्या शाळेने, आपल्या शिक्षकांनी आपल्याला जे काही शिकवलं ते आपण, यांची गरज आहे ना त्यांना शिकवायची, कारण की आपली गरज तुम्ही पूर्ण केली, आमची गरज. तर ह्या लेकरांची पण आपण गरज पूर्ण करायला पाहिजे. त्यांच्या आई वडिलांना वेळ नाही, सर्व्हिसला जातात, आईला समजा इंग्लिश येत नाही, गैरकामामुळे वेळ जाता येत नाही, म्हणून मी घरी ट्युशन चालू केली. आमची मिसेस थोडंफार इंग्लिश बोलत होती, तर मी लग्न करून टाकलं तिच्या सगळं.
म्हटलं एवढं तर भरपूर झालं, म्हटलं आपलं उद्देश तर पास होऊन जाईल. आणि तेव्हापासून म्हणजे 90 पासून तर आतापर्यंत आम्ही ट्युशन घेतो मुलांची. या पिरियड मध्ये काही जे विद्यार्थी आहेत ते सगळे IT इंजिनियर IT मध्ये कामाला आहेत. काही मुलं फॉरेन मध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये दोघं मी सांगतो, आपल्या नगरमध्ये गुगल पेपर मार्ट आहे. आपले पेपर क्वेश्चन पेपर वगैरे टेलिग्राम पेपर गुगलच्या दुकानातून घेत होते. तर त्यांचा भाऊ सांगलीमध्ये आहे आणि त्यांची मुलं आमच्याकडे शिकवायला होते. आमची ओळख झाली की तुम्ही न घेतलं आम्ही बंद घेतलं. मग मी सांगितलं तुमचं गुगल दुकान मला चांगलं माहिती आहे, आमचे क्वेश्चन पेपर परीक्षेचे पेपर तुमच्या दुकानातून यायचे, सगळे तुमच्या दुकानातून यायचे. त्यांना सांगितलं आणि त्यांचे मुलं ते माझ्याकडे ट्युशनला होते. तर ते शेर झालेली एक मुलगी, एक शेर झालेली, हो एक मुलगा परत दुसरा पण तो पण शेर झाला, त्याचे वडील पण शेर आहे. 2 मुली डॉक्टर झालेले आहेत, एक फिजिओथेरपी डॉक्टर आणि दुसरी मुलगी MBBS डॉक्टर. चांगल्या हॉस्पिटलमध्ये आहे ती आणि ती साताऱ्याची मुलगी आहे आणि तिचा आठवा गुलाबाचा पाटील. तर हे काम मी केलं आणि मुलांना मला जे चांगलं येत होतं तेच देत राहिलो. त्या मुलांना मी सांगतो तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही पास होणार, तुम्ही अभ्यास नाही केला तर फेल होणार. तर असे काय विद्यार्थी होते ते पहिली दुसरी मध्ये असतील, त्यांना मी सांगितलं अभ्यास करा म्हणजे तुम्ही पास होणार. कुठपर्यंत पास होणार? 12वी पर्यंत तुम्ही पासच होणार, तुमचं रिमार्क असणार नाही म्हटलं. तर त्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. तर त्यावेळेस त्याला त्या विद्यार्थ्याला 10 पैकी 9 मार्क मिळाले असते, 10 पैकी 9 मार्क मिळाले असते. तर हे 9 मार्क म्हणजे 90 मार्क झाले 100%. तुम्हाला 12वीला 10वीला 90 मार्क सहज मिळतील म्हटलं. तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तर ते आता मी रोडने चाललो, रिझल्ट झालेला होता आणि ते माझ्या पायात पडून गेले. ते माझ्या मिसेसच्या पायात पडून गेले आणि ते मुलाचा IT डिपार्टमेंटमध्ये काम आहे. एक मुलगा असं आहे सिम्बोसिस शाळा आहे, मोठी शाळा आहे सिम्बोसिस म्हणून. त्यामध्ये होता आणि त्याची आई नंतर आल्याची की मी माझ्या मुलांना काय खायला पाहिजे म्हणजे त्यांची मेमरी वाढेल, त्यांची बुद्धिमत्ता वाढेल. प्लीज सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, प्लीज कृपया इकडे लक्ष द्या, कृपया इकडे लक्ष द्या. तर तुम्ही आता पाठवलं ना हे तरी जात असते त्यावेळेस त्यांना तेवढं कळतं तेवढं ते करून घेतो. मी त्यांना असं शिकवणार आहे की तुम्हाला हसता ठेवणार. आणि ते दोघं पण बहीण भाऊ आज अमेरिका इंग्लंडमध्ये. एक मुलगा आहे त्यांचा आदित्य नाव आहे आणि आडनाव देसाई, कोल्हापूरचे येते, माझे मिस्टर सांगले. तर त्या मुलाला लोअर KG मध्ये असेल त्याला सांगितलं नाही की अभ्यास कर म्हणजे तुझं चांगलं होईल. तर तो MPW त्याच्या आनंदाची एक गोष्ट मला सांगूशी वाटत होते की तुमच्याकडून मी ते मिळवलं ते मला आनंद वाटतो. तुम्ही तुमचा आदर मी सर्व करतो आणि त्या आदरात मी आतापर्यंत वागत आलेलं आहे. आणि म्हणूनच मी कोणतेही दूरवर्तन किंवा काही केलेलं नाही. कारण की तुमचं शिक्षण माझ्या पाठीमागं होतं, तुमचा अभ्यास माझ्या पाठीमागं होता. मी कोणत्याही प्रकारचं व्यसन केलेलं नाही. आजपर्यंत कोणतंच व्यसन इथपर्यंत मी खाल्लेलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे मी आतापर्यंत तंदुरुस्त आहे, कोणता आजार झाले नाही काय नाही. अतिशय उत्तम असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं त्यावर धन्यवाद. मी एक बोर्डिंगचा विद्यार्थी या नात्याने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्याला या ठिकाणी कोणाचं नाव घेण्याचं बाकी आहे? ज्यांनी कृपया सांगू शकता ज्यांचं नाव घेण्याचे विसर ज्यांनी आपल्याला घडवलंय? येस करेक्ट. दोन्ही औषधात यांचं आम्हाला नाव घेण्याचे विसरतोय. त्यांच्या वतीने मी फक्त निवड होण्याला फक्त समोर बोलतोय.
त्यांचा मुलगा आपल्यामध्ये आहे, तो पण हॉस्टेलचा विद्यार्थी होता. त्याला सरांच्या रूपाने पाहूया की हा त्यांचा सर्वात छोटा मुलगा आहे, विजयानंद ढोणे. यांचे जे वडील आहेत हे पोलीस मध्ये होते त्यांचे वडील, आणि अतिशय स्ट्रिक्ट छडी मारण्याचा जो प्रकार आहे ते त्यांनीच मारावा. छडी जो हुकवतो त्याचा इथं फटका बसत होता, छडी हुकत नव्हती. तर असे अतिशय उत्तम आणि कठोर शिक्षा देऊन त्यांनी आम्हाला मोल्ड केले का मोल्डिंग म्हणतो ना आपण, मोल्ड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घडलो. त्यांचा सुद्धा वाटा खूप आहे. शिक्षक तर आहेतच आहे, परंतु एका छताखाली त्यांनी आम्हाला सांभाळलं आणि आम्ही कसे कसे राहिलो आणि कसे शासन दिलं त्याचा आम्हाला अजूनही फायदा होतो. आणि आम्हाला जेव्हा आठवतंय प्रसंगी आम्हाला थोडं वाईट वाटायचं, राग यायचा, परंतु आता समजतं की तो रागची शिक्षा होती ती आमच्या फायद्याकरता होती. हा त्यांचा या ठिकाणी मुलगा आलेला आहे मुंबईवरून, विजयानंद ढोणे. सुद्धा ढोणे सारखाचे सरांसारखेच आहे, ढोणे सरांच्या मिशा बरोबर. तर धन्यवाद आल्याबद्दल. संतोष सर आहेत आपल्यामध्ये. नमस्कार, मी सर्वांचे आभारी आहे. आपल्या सेवेसाठी चांगल्या रीतीने हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपल्या सर्व गुरुजनांची आणि आपल्या मित्रमंडळीची, आपल्या बहिणींची, आपल्या सगळ्यांची आज भेट झालेली आहे. आणि आज ही भेट मला वाटतं ही अविस्मरणीय भेट आहे. याच्यानंतर आपण कधी पुढे भेटू याच्यात काही सांगता येत नाही, परंतु आज परमेश्वराच्या कृपेने आज आपल्याला खूप मोठा हा चान्स आलेला आहे आणि आपण सगळ्यांनी या संयोजकांना चांगल्या रीतीने साथ दिलेली आहे. याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार. यानंतर थोडक्यात आता आपले जे शिक्षक आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था वरती करतो इमिजिएट. आपल्याला सगळं भान ठेवून फक्त बारसे जो आहे राफेल बारसे फक्त 2 ते 1.5 मिनिटं बोलणार आहे, फक्त 2 मिनिटं. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान असलेले आपले गुरुवर्य मॅडम, शेख सर, कालसेकर सर, खमाय सर, अवजा सर आणि आपले हॉस्टेलमध्ये सांभाळणारे जे चापमान आज आपल्यामध्ये नाहीये, पण त्या आज आपल्यामध्ये आहेतच. बायबलचं वचन सांगतं, स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की मी परमेश्वर म्हणतो की मी सगळं आकाशातून मी सगळ्यांचं अवलोकन करतो आणि या ठिकाणी हे जे चाललेलं आहे हे परमेश्वर बघत आहे. आणि ज्यांनी आपल्याला आता खरं प्रगतीपथावर आणलं ते म्हणजे आपले गुरु. आणि म्हणून आपण प्रथम आपण यांना वंदनीय, आपण सर्व यांचे मनापासून आभार मानतो, कारण यांच्यामुळे आज आपण घडलेलो आहोत, आज आपण चांगल्या स्थितीत आहोत. आज आपल्याकडे गाडी आहे, बंगला आहे, मोटर आहे, हे सगळ्या गोष्टी आहे आपल्याला. हे कोणामुळे? आपले गुरु. हे जे आपले गुरु आहेत यांच्यामुळे आज आपण हे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. आणि विशेष करून आम्ही आपल्या मॅडम जे चापमानबाई ह्या आज इतकं वाईट वाटतं, त्या जर असत्या तर आपलं अजूनही मन एकदम फुलून गेलं असतं. परंतु बाई साहेबांना निरोप पोहोचलेला आहे की हा जो कार्यक्रम होत आहे या ठिकाणी आपले भविष्य बघा ढोणे सर, त्याच्यानंतर आपले वेक्टर भालेराव सर हे येणार होते,
पण त्यांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकलेले नाहीये. आणि म्हणून मी प्रथम आपले सर्व गुरुवर्य यांना प्रेमाने त्यांचं वंदन करतो आणि त्यांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी आपला बहुमूल्य वेळ he had given the precious time for us, so I am very very thankful for them. धन्यवाद. या ठिकाणी आपण आणखी 2 शब्द ऐकूया. किसन खंडारे आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यांच्याकडून 1-2 शब्द ऐकूया थोडक्यामध्ये, कारण आपल्याला 1:15 वाजता आपले जे गुरुवर्य आहे यांच्या जेवणाची व्यवस्था वरती करायची आहे, कारण त्यांची बसण्याची कॅपॅसिटी आता संपत आलेली आहे. किसन खंडारे व्यासपीठावरील वंदनीय गुरुजन, आपणास नमस्कार. त्याचबरोबर या गेट टुगेदर म्हणूया या कार्यक्रमासाठी विशेष जे निमंत्रक आहेत हे सर्व निमंत्रक, संयोजक आणि बोलीमध्ये शिकलेले आज वेगवेगळ्या पदावर काम करतायत. कोणाचं वय 60 असेल, कोणाचं 50 असेल, माहित नाही, पण आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात आणि हा गेट टुगेदरचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने. मी थोडक्यात माझ्या काही आठवणी सांगणार आहे की 1971 ते 1976-77 सालापर्यंत मी तुमच्या बोर्डिंगमध्ये होतो आणि त्यावेळेला मी आज आठवण करतो की भुणे सर खूप छान पद्धतीने माझं आगत स्वागत करून इतर विद्यार्थ्यांसाठी ते मला छान पद्धतीने शिकवत असत, सांगत असत. सांगायचे की जे काही मी घडलो ते रॉबिन्सन बाईसाहेब ज्या होत्या त्यांनी मला मालवणला, जिल्हा सिंधुदुर्ग, पूर्वी रत्नागिरी होता तो सिंधुदुर्ग आहे, त्या ठिकाणी मला शाळेत त्यांनी पाठवलं आणि म्हणून मी शिकलो आणि आज मी शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून रिटायर होऊन आज पुन्हा मी माझ्या शाळेत जानेवारी 18 मध्ये मी रिटायर झालोय आणि त्या शाळेतून 8 वर्ष मुख्याध्यापक म्हणून. परंतु तरीही एकही पैसा पगार मानधन न घेता आजही मी रेग्युलर माझ्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहे. याचं कारण एक आहे की ज्या गुरुजनांनी आम्हाला शिकवलं, जो मार्ग दाखवला, विद्यादान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते आम्ही पैसा देऊन घेऊन नये अशी आम्हाला शिकवण होती. आणि म्हणून मी आजही ते काम करतो आहे. मी आता हँडिकॅप सेंटर नावाची चिंचवडला एक संस्था आहे आणि गेली 15-16 वर्ष मी त्याचा मेंबर होतो आणि रिटायर झाल्यापासून त्या ठिकाणी मी त्या संस्थेचा प्रेसिडेंट आहे. सांगायचं हे की काही ठिकाणी 40 ते 50 मुलं मुली वसतिगृहात राहतात, त्यांची खाण्यापिण्याची सोय सुविधा आणि शिक्षण हे फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी आपण करतो आहोत. विद्यार्थी तुम्ही सगळे, आम्ही सगळेजण मित्र आहोत. सांगायचं हे की काम खूप मोठं आहे, ते करण्याची आम्हाला सर्वांना हौस असली पाहिजे, एकमेकांना भेटण्याची इच्छा असली पाहिजे आणि म्हणूनच आपण सर्वजण भेटण्याच्या इच्छेने सर्व गुरुजनांना भेटण्यासाठी की त्यांचे उपकार स्मरण करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण आलात अशी माझी स्वतःची भावना आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो की मला आणखी 1-2 उदाहरणं मी फार वेळ घेणार नाही, परंतु आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे की माझं असं म्हणणं आहे की या कार्यक्रमातून काहीतरी उत्पत्ती काहीतरी निर्माण झाली पाहिजे. तर माझं एक असं म्हणणं आहे की मी आमच्या एक आज जसं तुम्ही छोटासा कार्यक्रम घेतलाय गेट टुगेदर, अशाच प्रकारचा मी माझ्या शाळेत 1980 मध्ये मी शाळेतून 10वी झालो आणि 88 सालात विद्यार्थ्यांचा, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला होता
आणि त्यातून जे काही पैसे उरले मेळाव्याचा संपूर्ण खर्च होऊन, तर आम्ही अशी इच्छा व्यक्त केली की यातून एक सांघिक की जे आमचे अंध बांधव आहेत त्यांना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी प्रकाश देण्याचं काम होईल. 1990 सालात आम्ही मोसम नावाची संघटना मुंबईमध्ये उभी केली आहे. आज जवळपास त्या संघटनेचे 400 ते 500 मेंबर आहेत आणि आज ज्यांना नोकरी धंदा नाही अशा लोकांसाठी विशेष करून त्यांना काम धंदा देण्याचं, दरवर्षी त्यांना देश भांडवल देण्याचं काम ही संस्था करते. सांगायचं आहे की 1994 सालामध्ये त्या संघटनेने बार्शीमध्ये एक असा आम्ही मेळावा घेतला आणि आमचे मित्र म्हणाले की या ठिकाणी एक रक्तपेढी ती बंद पडली आहे. मी म्हणालो की आपण ब्लड डोनेशन का करू नये. आम्ही त्या ठिकाणी ब्लड कॅम्प घेतला आणि जी बंद पडलेली जी रक्तपेढी होती ब्लड बँक, त्या ब्लड बँकेला 35 बाटल्या रक्त दिलं आणि तेव्हापासून ती रक्तपेढी आजपर्यंत चालू आहे. बंधू आणि भगिनींना सांगायचं की आम्ही शिकून जे जे काही शिकतो ते फक्त सांगण्यासाठी नव्हे तर आमच्या प्रत्येकाच्या आचरणात शिक्षण आलं पाहिजे. तुम्ही व्यवसाय कोणता करता त्याची मला काही घेणं नाही. कोणी शिक्षक आहे, कोणी कंपनीत काम करतो, कोणी डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, तहसीलदार या ठिकाणी आहेत. आम्ही व्यवसाय करतो तो आमचं चारित्र्य चालवण्यासाठी, आमचा पोट प्रपंच चालवण्यासाठी आम्हाला काम करावं लागतं. पण त्या व्यतिरिक्तचा जो उरलेला वेळ आहे तो आम्ही सामाजिक कार्यासाठी खर्च केला पाहिजे. तरच समाजाची योग्य रीतीने जडणघडण होईल आणि आमच्या शिक्षणाचा काहीतरी आम्हाला उपयोग झाला हे गुरुजनांना दाखवता येईल. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला की तुम्हाला ज्यांनी वेगवेगळे विषय शिकवले ते सर्व गुरुजन आज व्यासपीठावर आहेत. त्यांना किती आनंद झाला असेल की आमच्या हाताखालून गेलेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, आज ते वेगवेगळ्या वयामध्ये आहेत आणि हे बघून त्यांना खूप आनंद झाला असेल. मी माझ्या गुरुजनांना वंदन करतो आणि मला बोलण्याची संधी संयोजकांनी निमंत्रकांनी दिली त्याबद्दल मी त्याच्या सर्वांचे आभार मानतो. फक्त जाता जाता एक अपेक्षा व्यक्त करतो, हा कार्यक्रम या ठिकाणी जरी संपला असेल तर यातून काहीतरी सांघिक सामाजिक कार्य निर्माण होईल, उभं राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि याची जबाबदारी संपूर्णतः ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आमचे संयोजक आहेत, निमंत्रक आहेत की त्यामध्ये सर्व आमचे तहसीलदार साहेब, आमचे ज्येष्ठ बंधू श्यामजी बागशे आहेत किंवा बाळू पाटील पास्टर, हे सगळी मंडळी त्यामध्ये. कारण मी ज्यांची नावं घेतो ते माझ्या ओळखीचे आहेत म्हणून मी त्यांची नावं घेतोय. तेव्हा सर्व संयोजकांना मी पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझी अपेक्षा केलेली ती पूर्ण होईल अशी ही अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय ख्रिस्त. धन्यवाद सर. अतिशय उत्तम आणि प्रेरणादायक माहिती आपण या ठिकाणी दिली. आता जेवणानंतर तर आपण व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकाला माहिती देऊन आपली स्वतःची माहिती देणार आहेच, परंतु आता एक छोटासा महत्वाचा कार्यक्रम असा आहे, शिक्षकासोबत आणि जे सर्व आलेले आहेत त्यांचा ग्रुप फोटोचे अरेंजमेंट आपण करतोय. तो फोटो झाला की आपले जे शिक्षक आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना जेवण करून आपल्याला पोहोच करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. तर कृपया फोटोग्राफर कशी व्यवस्था करायची कृपया आम्हाला सांगा. सर आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा, नंतर तुम्ही जाऊ शकता जेवण करून. तुमची व्यवस्था ताबडतोब वरती केली जाईल. जास्त वेळ थांबल्याबद्दल तुमचं मी माफी मागतो. हा जो फोटो आहे प्रत्येकाला एक कॉपी मिळणार आहे. आम्ही शिक्षकांना सुद्धा त्यांच्या घरी नेऊन देऊ ग्रुप फोटो. तर हा ग्रुप फोटो आपल्या घरामध्ये टांगलेला असेल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
लाईट नाही लागणार ना लाईट नाही लागणार सगळे इथे बसवा बोट पण अरेंजमेंट केलं ते बसत ना कॅमेरा पुढे घ्यायला पाहिजे ना परत निघायचं ना आम्हाला कॅमेरा कॅमेरा घ्या तुमचा